लक्ष देऊन ऐक. आजचा संदेश तुझ्यासाठी खूप खास आहे आणि तुला गरजेचा पण आहे. तुला अनुसरूनच मी हा संदेश खास तुझ्यासाठी बनवलेला आहे. बाळा, आज मी जे काही सांगणार आहे कदाचित ते तुझ्या खूप उपयोगी पडणार आहे आणि तुझे जीवन बदलणार आहे. मला सांग, तू कधी स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का की तू कोण आहेस? तुझी ओळख काय आहेस? बाकीचे तर तुला अनेक नावांनी ओळखतात. तू कोणाचा मुलगा, तर कोणाचा पती, तर कोणाचा नातेवाईक आहे. पण बाळा, खरं सांग, या पलीकडे तुझी काय ओळख आहे? तू आयुष्य जगतोय पण स्वतःला ओळखत नाही. तू सगळ्यांना समजून घेतो पण स्वतःला समजून घेत नाही. तू इकडे तिकडे फिरतोस म्हणजे हा काही तुझा प्रवास नाही. पण जेव्हा तू स्वतःला शोधण्यास फिरशील ना, तेव्हाच तुझा तो खरा प्रवास असेल. तू रोज उठतो आणि लगेच कामाला लागतो. रात्र होईपर्यंत पळतच राहतो, काम करत राहतो. पैसा कमवण्यासाठी नुसत्या जीवाची धावपळ करतो. पण या धावपळीत तू स्वतःलाच हरवून जातो. तू दुसऱ्यांच्या इच्छा, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतका बिझी होतो की तुला पण काही करायचे आहे ते विसरूनच जातो. बाळा, तू आधी स्वतःला ओळख, तर तू दुसऱ्याला जिंकशील. स्वतःची ओळख निर्माण झाली ना, तर तुझी तुलना दुसऱ्यांशी करणे सोडशील. तुला कळेल की प्रत्येक माणूस हा वेगळा वेगळा असतो. प्रत्येकांच्या वाटा वेगळ्या असतात. बाळा, तुला कधी असे वाटले का की तुला सगळ्यात जास्त आनंद कशात मिळतो ते? असे कोणते काम आहे जे करताना तुला दुसरं काही सुचत नाही? असं काय आहे जे तू पैशासाठी नाही तर तुला आवडते म्हणून करतोस? हे सगळे आठव आणि शोध घे. यातच कुठेतरी तुझी ओळख लपलेली आहे. बाळा, तू इतके दिवस लोकांकडे बघूनच जगत राहिला की लोक असे करतात, मग मी पण केलं पाहिजे. लोक श्रीमंत झाले, मग आपण पण झाले पाहिजे. पण बाळा, प्रत्येक जण वेगळा वेगळा असतो. प्रत्येकाची कामे वेगळी असतात. तू हे सगळं सोडून दे आता. तुला गरज आहे स्वतःची ओळख ओळखायची. तुझ्यामधली हिंमत ओळख, तुझे गुण ओळख. जे तुझ्याकडे आहे ते दुसऱ्यांकडे नाही. जे तू करू शकतोस ते कोणीच करू शकत नाही. तुला दुसऱ्यासारखे नाही, तर तुला बघून लोकांनी ते केलं पाहिजे असं बनायचं आहे. बाळा, तू एका ठिकाणी शांत बस जरा. थोडा वेळ स्वतःसाठी काढ. गर्दीपासून दूर जा आणि जरा स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न कर की तू जे करत आहे ते योग्य आहे का? तुझे ध्येय तेच आहे का? जे तू करत आहे ते कुठेतरी चुकत तर नाही ना? हा प्रश्न तुला खूप खोल घेऊन जाईल आणि तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. जेव्हा तू स्वतःच्या चुका स्वीकारशील ना, तेव्हा तू खरा प्रगती करशील. बाळा, स्वतःवर प्रेम कर. स्वतःचा मान सन्मान जप. आदर कर. तुझी किंमत कधीच कोणासमोर कमी होऊ देऊ नकोस. जर तू स्वतःला आदर करणार नाही तर जगही तुझा आदर करणार नाही. सगळ्यात पहिले स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. तुला जर कधी वाटले की तू सगळ्यांपेक्षा मागे आहे तर लक्षात ठेव, घड्याळाची प्रत्येक काटे वेगवेगळी असतात. प्रत्येक काटा वेगवेगळ्या दिशेने धावतो, पण शेवटी योग्य ठिकाणीच येऊन पोहोचतो. म्हणून बाळा, दुसऱ्यांच्या पाठीमागे पळू नकोस. तुझीही वेळ येईल. दुसरे काय करतात यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, कारण हे लोक रोजच बदलतात. आता ठरव की दुसऱ्याला बघून आपली तुलना दुसऱ्याशी करायची नाही. स्वतःला कधी कमी लेखायचे नाही. बाळा,
तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे आणि तू सगळं काही करू शकतोस. तू ठरवलं तर तू हे जगही जिंकू शकतोस.